विधिमंडळ कामकाजातील प्रचलित शब्द आणि त्यांचे नेमके अर्थ. राज्यात नुकतंच विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन पार पडलं. या काळात दिवसभरात अनेक घटना घडामोडी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये घडत असतात. त्या घटना, चर्चा, वादविवाद विविध वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपितही केल्या जातात. नवीन तंत्रज्ञानामुळे त्या समाज माध्यमांद्वारेही लोकांपर्यंत पोहोचतात. या सर्व कामकाजामध्ये काही शासकीय शब्दांचा वारंवार उल्लेख होतो जो अन्य वेळी होत नाही. याच शब्दांचा नेमका अर्थ काय याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ. लक्षवेधी. देशाचा किंवा राज्याचा कारभार कसा चालू आहे याचा आढावा घेणं म्हणजे अधिवेशन होय असं ढोबळमानानं म्हणता येईल. हे अधिवेशन वर्षातून 3 वेळा घेतलं जातं. उन्हाळी, पावसाळी आणि हिवाळी. याशिवाय काही विशिष्ट प्रसंगी खास अधिवेशनही बोलवलं जातं. या अधिवेशनात प्रामुख्यानं विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षांना विविध विषयांवर प्रश्न विचारून संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना उत्तरं देण्यास भाग पाडतात. या आमदारांचं सभागृहातलं सर्वात शक्तिशाली शस्त्र म्हणजे लक्षवेधी सूचना. ही लक्षवेधी सूचना म्हणजे नेमकं काय हे आता जाणून घेऊया. तातडीच्या आणि सार्वजनिक महत्वाच्या बाबींकडे संबंधित मंत्र्याचं लक्ष वेधण्यासाठी जी सूचना दिली जाते तिला लक्षवेधी सूचना म्हणतात. सूचनेत उल्लेख केलेली घटना कधी घडली त्या तारखेचा उल्लेख करणं अत्यंत आवश्यक असतं. अन्यथा सूचनेची तातडी ठरवणं अवघड जातं आणि त्यामुळं सूचना स्वीकृत करता येत नाही. या सूचना विधिमंडळ कामकाजाच्या दिवशी सायंकाळी 5 वाजेपर्यंत देणं आवश्यक असतं. सदस्यांना सत्र सुरू होण्यापूर्वी लक्षवेधी सूचना द्यायच्या असल्यास अशा सूचना अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 3 दिवस अगोदर पोहोचतील अशा पाठवायच्या असतात. दररोज 3 सूचना कार्यक्रम पत्रिकेवर दाखवण्यात येतातच. एका सूचनेवरील चर्चेकरता 10 मिनिटं इतका वेळ देण्यात आलेला असतो. सभागृहात सूचना मांडल्यानंतर संबंधित मंत्री त्याविषयी निवेदन करतात. स्थगन प्रस्ताव. समकालीन लोकमहत्वाच्या विषयांसंदर्भात विधिमंडळाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हा प्रस्ताव मांडला जातो. जो मुद्दा स्थगन प्रस्तावात मांडला जातो तो राष्ट्रीय दृष्ट्या किंवा राज्याच्या दृष्टीनं गंभीर असला पाहिजे असा सर्वसामान्य संकेत आहे. स्थगन प्रस्तावातील विषयामुळे विधिमंडळाचं चालू असलेलं कार्य स्थगित करून प्रस्तावातील विषयासंदर्भात कार्य केलं जातं. स्थगन प्रस्तावाचा विषय हा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रूपानं सरकारशी संबंधित असावा. तसंच सरकार हे संविधानातील तरतुदीनुसार चालत नसल्याचा मुद्दा प्रस्तावात मांडलेला असावा लागतो. राज्याशी संबंधित संवैधानिक प्रश्न स्थगन प्रस्तावात मांडता येत नाहीत. मात्र अनुसूचित जाती जमाती संदर्भातील गंभीर प्रश्नांबाबत स्थगन प्रस्ताव मांडता येतो. एखाद्या सदस्यानं हा प्रस्ताव मांडल्यानंतर त्याला स्वीकारणं हा सर्वस्वी सभापतींचा अधिकार असतो. सभापतीनं प्रस्ताव नाकारल्यास त्याची कारणं देणं त्यांच्यावर बंधनकारक नसतं. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या दिवशी मात्र स्थगन प्रस्ताव मांडता येत नाही. स्थगन प्रस्तावासाठी चर्चेला 2.5 तासाचा वेळ दिला जातो. स्थगन प्रस्तावादरम्यान संसद सत्र किंवा विधिमंडळाचं सत्र स्थगित किंवा लंबित करता येत नाही. विधानसभेच्या अधिवेशनात प्रत्येक बैठकीचा पहिला तास प्रश्नोत्तरासाठी राखून ठेवण्यात येतो. संसदीय लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींना जी अनेक संसदीय आयुधं उपलब्ध आहेत त्यामध्ये अत्यंत महत्वाचं आणि परिणामकारक असं प्रश्नोत्तरांचं आयुध आहे. अगदी थोड्या वेळात अनेक हेतू, तक्रारी, अडचणी, समस्या प्रश्नोत्तरांद्वारे साध्य करता येतात. राज्य शासनाच्या विविध योजना आणि राज्य कारभारासंबंधीचे विविध प्रश्न आणि कार्यपद्धती याबाबत असलेल्या जनतेच्या तक्रारी लोकप्रतिनिधींना प्रश्नाद्वारे सभागृहासमोर मांडता येतात. जनतेच्या तक्रारी, अडचणी याबाबत शासनाची भूमिका समजून घेण्यासाठी आणि लोकांच्या तक्रारी, गाऱ्हाणी शासनाच्या निदर्शनास आणण्यासाठी प्रश्नोत्तरे या पद्धतीचा उपयोग होतो. राज्य शासनाच्या विविध प्रशासकीय कार्यपद्धती आणि विविध योजनांच्या यशापयशाचं तसंच योजनांमध्ये झालेला गैरव्यवहार याबाबत लोकप्रतिनिधींनी प्रश्नाद्वारे विचारलेली माहिती मंत्र्यांना अनुपूरक प्रश्नोत्तरांच्या वेळी तोंडी आणि तात्काळ देणं आवश्यक असतं. त्यामुळे प्रश्नोत्तरांचा तास म्हणजे मंत्री महोदयांची आणि पर्यायानं राज्य शासनाची तारेवरची कसरतच असते. प्रश्नोत्तरांचा तास म्हणजे संसदीय कामकाज पद्धतीमधील सर्वात महत्वाचा घटक आहे.
लोकप्रतिनिधी आणि राज्याचे मंत्री यांच्यामध्ये प्रत्यक्ष प्रश्नोत्तरांद्वारे चर्चा होत असल्यामुळं आणि त्या चर्चेचं प्रतिबिंब संपूर्ण राज्यात वृत्तपत्राद्वारे ठळकपणे उमटत असल्यामुळे प्रश्नोत्तरांच्या तासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यातील काही प्रकारांचा आता आढावा घेऊया. तारांकित प्रश्न. ज्या प्रश्नांना सभागृहात तोंडी उत्तरं दिली जातात अशा प्रश्नांना तारांकित प्रश्न असं म्हणतात. सदस्यांना तारांकित प्रश्न वेळेवर देता यावेत या दृष्टीनं त्यांच्याकडे विधानमंडळ सचिवालयातर्फे अधिवेशनाच्या साधारणतः 50 दिवस अगोदर तारांकित प्रश्नांचा चक्रानुक्रम अर्थात रोटेशन ऑर्डर विधानसभा पत्रकाद्वारे माहितीसाठी पाठवण्यात येतो. निरनिराळ्या मंत्र्यांना त्यांच्या विभागाशी संबंधित प्रश्नांना उत्तरं देणं सोयीचं व्हावं या दृष्टीनं चक्रानुक्रमात मंत्र्यांची गटवार विभागणी केली जाते आणि एकाच मंत्र्याला विधानसभा किंवा विधान परिषदेत एकाच दिवशी प्रश्नोत्तरासाठी जावं लागणार नाही याबाबत दक्षता घेण्यात येते. अतारांकित प्रश्न. जेव्हा सदस्यांना त्यांच्या प्रश्नांना फक्त लेखी स्वरूपात माहिती वजा किंवा विस्तृत आकडेवारी अशा स्वरूपाची उत्तरं हवी असतील अशा वेळी माननीय सदस्य अतारांकित प्रश्नांची सूचना देऊ शकतात. अशा वेळी विधिमंडळाचे सदस्य अतारांकित प्रश्नांची सूचना देऊ शकतात. अशा प्रश्नांची तोंडी उत्तरं देणं अपेक्षित नाही. तारांकित नसलेल्या प्रश्नांवर पूरक प्रश्न विचारता येत नाहीत. तारांकित उत्तरं लेखी स्वरूपात दिली जातात. तारांकित प्रश्नांच्या दिवशी सभागृहाच्या अधिकृत अहवालात त्याचा उल्लेख केला जातो. अशा प्रश्नांची सूचना देण्याकरता कोणताही कालावधी विहित करण्यात आलेला नाही. त्यामुळे अतारांकित प्रश्नांच्या सूचना विधिमंडळाचे सदस्य वर्षभरात सत्र आणि निःसत्र कालावधीतही केव्हाही देऊ शकतात. अल्पसूचना प्रश्न. तारांकित किंवा अतारांकित प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी सदस्याला 10 दिवसांची पूर्वसूचना द्यावी लागते. पण शॉर्ट नोटीस प्रश्न म्हणजेच अल्पसूचना प्रश्न यापेक्षा कमी वेळेची नोटीस देऊनही विचारले जाऊ शकतात. या संदर्भात विधानसभेच्या प्रक्रिया आणि कार्यपद्धतीच्या नियम 54 मध्ये तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक विषयाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांसंदर्भात 10 दिवसांपेक्षा कमी वेळ देऊनही शॉर्ट नोटीसवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. याबाबत अध्यक्षांना काही आक्षेप किंवा सूचना द्यायची असल्यास ते देऊ शकतात. संबंधित प्रश्नाचं उत्तर देण्यास विलंब नको असं अध्यक्षांचं मत असल्यास ते संबंधित मंत्र्यांना उत्तर देण्यासाठी विचारणाही करू शकतात. मंत्री या प्रश्नाचं तोंडी उत्तर देऊ शकले नाहीत आणि सभापतींना हे उत्तर जनतेसाठी महत्वाचं आहे असं वाटलं तर 10 दिवसांच्या नोटिशीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रश्नांच्या यादीत पहिलं स्थान या प्रश्नाला देण्यात येतं. एखाद्या सार्वजनिक महत्वाच्या आणि निकडीच्या प्रश्नाचं उत्तर सदस्यांना ताबडतोब पाहिजे असल्यास सदस्यांनी त्याबाबत सचिवांना सूचना दिली पाहिजे. अशी सूचना अधिवेशनाच्या किंवा स्थगित केलेल्या अधिवेशनाच्या प्रारंभापूर्वी 7 दिवसांच्या आधीची नसावी. विधिमंडळ कामकाजामध्ये नित्यनियमाने येणारे अनेक शब्द आज आपण पाहिले. अशीच अधिक माहिती आपल्याला हवी असल्यास ऋतम मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, टेलिग्रॅम आणि कू ॲपवरील अकाउंट्सना फॉलो करा. धन्यवाद.